नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण आपल्या शरीरातील अवयव कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे बिघडू शकतात ते बघणार आहोत. म्हणजेच अशा गोष्टी जर आपण टाळल्या तर आपण मनाने आणि शरीराने सुद्धा चिरकाल तरुण राहू शकतो. मनुष्याचा सर्वात दर्शनीय भाग म्हणजे त्याचा चेहरा, डोक्यावरील केस, त्याचे बोलके पाणीदार डोळे आणि चेहऱ्यावर असणारी कांती. तर आपण आता सर्वप्रथम केसांच्या सौंदर्याबद्दल बघणार आहोत. केसांचे सौंदर्य बिघडण्यासाठी आपली जीवनशैली महत्त्वपूर्ण आहे. आहारामध्ये क्षारयुक्त पदार्थांचा अधिक वापर आपल्या केसांना लवकर पांढरे करतो. लवकर टक्कल पडायला सुरुवात होते. केस विरळ होतात. केसांमध्ये कोंडा निर्माण होतो. केस रुक्ष होतात इत्यादी. हे क्षार मिठाच्या रूपातील असू शकतील, अधिक प्रमाणात तिखट असू शकतं. प्रामुख्याने क्षारयुक्त पाणी जसं बोरिंगचं पाणी आपल्या आंघोळीमध्ये केस धुण्यासाठी आपण वापरत असतो. याचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये केसांचं सौंदर्य नष्ट करण्यासाठी हातभार होत असतो. म्हणून केसांचं सौंदर्य उत्तम राहण्यासाठी आपण क्षारयुक्त पदार्थांचा वापर टाळला पाहिजे. त्यानंतर आपले डोळे जर पाणीदार असतील तर ते बोलके असतात आणि ह्या डोळ्यांच्या सौंदर्यासाठी प्रामुख्याने स्क्रीनचा वापर, मग ती स्क्रीन तुमच्या मोबाईलची असू शकते, लॅपटॉपची, टी व्हीची, कोणतीही असू शकते. त्याचा वापर कमीत कमी केला तर आपल्या डोळ्यांचे सौंदर्य उत्तम राहू शकते. अन्य कारणांमध्ये म्हणजे डोळ्यांचे सौंदर्य बिघडण्यासाठी कमी प्रमाणात पाण्याचे सेवन आणि आहाराचे नियम न पाळणं हे देखील आहे. यानंतर नाक हा अवयव फार महत्त्वपूर्ण आहे. नाकाच्या संदर्भात श्वासोश्वासासाठी, विविध प्रकारच्या सुगंध दुर्गंध समजण्यासाठी महत्त्वपूर्ण अवयव. याच्या कार्यात बिघाड होण्यासाठी आपली जीवनशैली हीच महत्त्वपूर्ण आहे. अनेकांना नेहमी सर्दी असते, काही गोष्टींची ॲलर्जी असते, काही व्यक्ती धूम्रपान करतात, तर काही कारणांमुळे वरच्यावर श्वसन मार्गाचे संक्रमण होत राहते आणि हे महत्त्वपूर्ण आहे. असे असल्यास त्यावर योग्य ती चिकित्सा करून घेणं महत्त्वपूर्ण ठरतं. असं न झाल्यास त्या अवयवाच्या संदर्भातील अनेक तक्रारी निर्माण होऊ शकतात. यानंतर पुढचा अवयव आहे ओठ. हे कोरडं पडणं, त्याच्यावर जखमा होणं किंवा ते काळे निळे होणं असं घडत असतं आणि याच्यासाठी धूम्रपान हे देखील महत्त्वाचं कारण आहे. ओठांची योग्य काळजी न घेणं, शरीराला योग्य प्रमाणामध्ये हायड्रेट न ठेवणं म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी असणं हे देखील ओठांच्या समस्या निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण असतं. यानंतरचा महत्त्वाचा अवयव तो म्हणजे जीभ. याद्वारे आपण वेगवेगळ्या चवींचं ज्ञान करून घेत असतो. अधिक प्रमाणात अयोग्य आहाराचे सेवन केले, अधिक प्रमाणात तिखट, गोड, मीठ इत्यादी सेवन केल्यानंतर या संदर्भातील आजार आपणास होऊ शकतात. पुढचा मोठा अवयव तो म्हणजे त्वचा. संपूर्ण शरीरावर असणारी ही त्वचा तिला निरोगी ठेवण्यासाठी, सुडौल ठेवण्यासाठी आणि त्याच्यात असणारी लवचिकता म्हणजेच त्याचा टोन सुधारण्यासाठी जर आपण योग्य प्रमाणात आहार, योग्य प्रमाणात पाण्याचं सेवन केलं, उन्हात जाणं टाळलं, अधिक थंडीमध्ये त्वचेवर चांगले आच्छादन केले तर त्वचा निरोगी राहणार. अन्यथा त्वचेचे आरोग्य बिघडू शकते. प्रामुख्याने त्वचा कोरडी पडणे हा आजार अनेकांना होत असतो आणि त्यासाठी योग्य पद्धतीने आपल्या प्रकृतीला अनुसरून वैद्यकीय सल्ल्याने विशिष्ट औषधांनी सिद्ध केलेल्या तेलाद्वारे मसाज करून घेणं आवश्यक असतं. असा मसाज केल्याने आपले तारुण्य, त्वचेची लवचिकता, त्वचेचा टोन सुधारतो आणि तो योग्य राहून आपण अधिक काळपर्यंत तारुण्यावस्था टिकवून ठेवू शकतो. यानंतर फुफ्फुस म्हणजे आपले लंग्स हे बिघडविण्यासाठी सर्वात प्रमुख म्हणजे अस्वच्छ वातावरणात राहणे, धूळ यांचा संपर्क आणि प्रामुख्याने धूम्रपान किंवा केमिकल्स असणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करणे होय. यानंतरचा छातीतला महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय. हृदयावरच आपल्या सर्व क्रिया अवलंबून असतात आणि हे कार्य बिघडण्यासाठी प्रामुख्याने कोरडा आहार घेणं, अधिक प्रमाणामध्ये मिठाचे सेवन, चरबीयुक्त पदार्थांचे अधिक सेवन इत्यादी कारणीभूत असतात. यानंतरचा प्रमुख अवयव म्हणजे आपले आमाशय किंवा पोट आपण ज्याला म्हणतो. विविध प्रकारचे शिळे अन्न, संरक्षित केलेले पदार्थ, अधिक मसालेदार पदार्थ, जे शरीरामध्ये उष्णता वाढवू शकतील असे पदार्थ, अधिक प्रमाणामध्ये तेलकट पदार्थ आपले पोट बिघडवून घेऊ शकतात. पुढचा अवयव म्हणजे यकृत किंवा लिव्हर होय. लिव्हर बिघडण्याच्या प्रमुख कारणांमध्ये जंक फूड, फास्ट फूड, दूषित जलाचे सेवन इत्यादी प्रमुख आहेत. शरीरातील मूत्रपिंड म्हणजेच ज्याला वृक्क किंवा किडनी असे आपण म्हणतो, ते केव्हा बिघडतात तर ज्या वेळेला तुम्ही तहान लागूनही पाणी पित नाही,
दिवसभरामध्ये योग्य प्रमाणात पाणी पित नाही किंवा एकाच वेळी अधिक प्रमाणामध्ये पाणी पितात आणि इतर वेळेला पाणी पितच नाही, यामुळे आपले मूत्रपिंड बिघडू शकतात. आपले सांधे किंवा हाड बिघडण्यासाठी प्रामुख्याने अधिक प्रमाणात क्षारयुक्त पदार्थांचा वापर, अधिक प्रमाणात तिखट सेवन, कॅल्शियमचं सेवन बिलकुल नसणं इत्यादी प्रमुख कारणे आहेत. सोबतच अधिक व्यायाम, कधीच व्यायाम न करणं हे देखील त्याचं प्रमुख कारण होऊ शकतं. म्हणून हाडं बिघडू नये यासाठी संतुलित आहार अत्यंत आवश्यक आहे. आपले स्वादुपिंड म्हणजे पॅन्क्रिया हे केव्हा बिघडतात तर आपण जेवणावर जेवण केलं, अधिक प्रमाणात फॅट्स असणारे पदार्थ सेवन केले, साखरेचे पदार्थ सेवन केले, तसेच अनुवंशिकतेमुळे देखील स्वादुपिंड हे बिघडू शकतात आणि मधुमेहासारखे म्हणजेच डायबिटीससारखे आजार निर्माण होऊ शकतात. सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे आपला मेंदू, मस्तिष्क. मेंदूच्या संदर्भामध्ये विचार केला असता आपले नकारात्मक विचार याला कारणभूत आहेत. म्हणून मेंदू बिघडण्यासाठी सकारात्मक विचार सोडणं म्हणजेच नकारात्मकता हीच महत्त्वपूर्ण ठरते. म्हणून जीवन जगत असताना नेहमी सकारात्मक दृष्टीने बघणे आवश्यक असते. नमस्कार.